Hello friends, let's look at this particular puzzle. What it says is using the information given in the image, what is the length of the truck? तर ह्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत, तीन ऑब्जेक्ट्स आहेत, तीन प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहेत. एक कार आहे, दुसरं बाईक आहे आणि तिसरं ट्रक आहे. एक कार आहे, एक बाईक आहे आणि एक ट्रक आहे आणि काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आता तुम्ही जर बघितलं तर वरती 12 मीटर्स दिले आणि खालती 18 मीटर्स दिले. ओके, म्हणजे काय आपल्याकडे 3 व्हेरिएबल्स आणि 2 अननोन्स आहेत. ओके, आपण जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन सोडवतो, तेव्हा 2 व्हेरिएबल्स असतील तर 2 इक्वेशन लागतात. 1 व्हेरिएबल असेल तर 1 इक्वेशन लागतं. पण इथे त्याने थोडीशी ट्रिक केलेली आहे, की त्याने 3 व्हेरिएबल दिलेत आणि इक्वेशन्स 2च दिलेले आहेत. ते कसं सोडवायचं हे बघू आपण. ओके, आता आपल्याला 2 इक्वेशन्स 2 ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, 2 इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याच्यावरनं 2 इक्वेशन्स आपल्याला बनतील. ओके, असं अश्युम करू की ट्रकची लेंथ टी आहे, कारची सी आहे आणि बाईकची बी आहे आणि या सगळ्यांच्या लेंथ्स वेगवेगळ्या आहेत. ओके, सो व्हॉट द हिंट सेज इज दॅट कार अँड बाईक आर ऑफ डिफरंट लेंथ. तर मी तुम्हाला म्हटलं तसं लेट द let T be the length of the truck, B be the length of bike and C be the length of कार. तर आता वरचा जो भाग आहे त्याच्यावरनं आपल्याला दिसतंय टी प्लस सी मायनस बी इज इक्वल टू 12. टी प्लस सी मायनस सी इज इक्वल टू 12. पझलमध्ये बघू आपण. टी प्लस बी, टी प्लस बी मायनस सी इज इक्वल टू 12. मायनस सी इज इक्वल टू 12. वरच्यावरनं हे इक्वेशन आपल्याला मिळतंय. टी प्लस बी मायनस सी इज इक्वल टू 12. हे पहिलं इक्वेशन मिळालं. सो इज दिस क्लिअर? टी प्लस बी मायनस सी इज इक्वल टू 12. आता बॉटमकडे जाऊ आणि बघूया काय इक्वेशन बनतंय. बॉटमकडे बघू आणि बघूया काय इक्वेशन बनते. तर त्याच्यामध्ये असं बनेल की टी प्लस सी मायनस बी इज इक्वल टू 18. टी ट्रकची लेंथ प्लस कारची लेंथ मायनस बाईकची लेंथ इज इक्वल टू 18. तर ही 2 इक्वेशन्स तयार झाली. सो दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. आता जर तुम्ही बघितलं तर थिंग्स बिकम व्हेरी सिम्पल. कारण इथे सीची जी हे आहे साईन ती निगेटिव्ह आहे आणि इथे पॉझिटिव्ह आहे. बीची इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. तेव्हा हे दोन्ही ॲड केलं तर बी आणि सी दोन्ही व्हेरिएबल निघून जातील. सो व्हॉट वी गेट इज adding 1 and 2, we get 2t is equal to 30, which is 18 plus 12. आणि मग सिंपल डिव्हिजन केली की आपल्याला उत्तर मिळतं. ओके, सो या पर्टिक्युलर गणितामध्ये ट्रिक अशी होती की व्हेरिएबल्स 3 होती पण इक्वेशन्स 2च दिली होती. पण तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे ते अरेंज केलं होतं की दोन्ही व्हेरिएबल्स एलिमिनेट झाली. सो अशा प्रकारे आपण हे पझल सोडवलेलं आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील तर विचारा. थँक्यू.